कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक मिनिट राजकुमार, ऐश्वर्या जे काही बोलते त्यात तथ्य आहे। हो आई, पण तुला कोणी ग अधिकार दिला हे असं डिसिजन घ्यायला? हळू आवाजात सुद्धा संभाषण करता येतं, आवाज चढवण्याची गरज नाही। तिला आज सूर कळतो ना पण। अरे पण झालंय काय मला कळेल का? डॅड तुम्ही बसा, मी सांगते। ऍक्च्युली आज भैरवी वजे आले होत्या आणि तारा वजेला ही तिच्या गाण्याच्या कार्यक्रमात असिस्ट करायची, म्हणजे हेल्प करायची। आता त्यांना ही ॲज असिस्टंट म्हणून परत हवी आहे। नाही ठीक आहे, आपण हिला मेहंदळींची सून नाही मानत, पण जगासाठी ही मेहंदळींची सूनच आहे आणि म्हणून मॉमने नकार दिला। तर ह्या मुलीने कुणाचाही विचार न करता सरळ होकार देऊन टाकला। कळलं आता? मॉम, हा तिचा निर्णय आहे ना, डिसिजन तिने घेतला आहे। व्हॉट डू यू मीन बाय दिस? म्हणजे तुला पण ती मुलगी मॉम पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे का? काय बोलतेस ऐश्वर्या? कंपॅरिझन नाही करत आहे मी, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण तिने घेतलेल्या डिसिजनचा रिस्पेक्ट करायला हवा। कबो नील, आईची आणि तिची कम्पेअर करतोस तू? होऊ शकते का कधी अशी कम्पॅरिझन? अरे ती विसरते की ती मंडळे घराण्याची सून आहे। या घराच्या प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी या घरातला प्रत्येक सदस्य झटत असतो। बाळ, विसरू नकोस हे तू। राजकुमार एक मिनिट। नील, मला एक गोष्ट सांग, हे तू कसं काय बोलू शकतोस? आता ही आहे अनफॉर्च्युनेटली आपल्या घरची सून आहे, पण हिरी बाहेर जाऊन अशी छोटी मोठी कामं केली तर आपल्या प्रेस्टिजचं काय, आपल्या रेप्युटेशनचं काय? आई पण तुम्हीच नेहमी म्हणता ना की कुठलंही काम छोटं आणि मोठं नसतं। एक मिनिट, तू तर मध्ये बोलूच नकोस। तुला घरातली छोटी छोटी कामं जमत नाही, संसारातली कर्तव्य जमतात नाही ना, मग तू तर मध्ये बोलायचंच नाही। तिलोत्तमा, पण तू तुझा निर्णय लादतेस तिच्यावर, असं नाही का वाटत तुला? नाही, मी कोणावर काही लादत नाही। प्रश्न जेव्हा घराचा येतो तेव्हा मी हे असं करणारच। कुटुंब प्रमुख म्हणून माझी मी मतं मांडते, डिसिजन देते मी, आणि हे सगळ्यांनी अग्री करायलाच हवं। सगळ्यांवर बंधनकारक आहे, कळलं? कळलं, पण तुझं डिसिजन चुकीचं आहे असं वाटतंय मला, आणि केवळ रागापोटी तू तो निर्णय घेतेस। मी ना यावेळेस तुमचं सुद्धा ऐकणार नाही। तिलोत्तमा, तू हल्ली ऐकतच नाहीस माझं। अरे अरे आपल्यात वाद होतोय एका फालतू निर्णयासाठी, हो की नाही? असे निर्णय घेण्याचे जेव्हा प्रसंग येतात तेव्हा आपण काय करतो? वोटिंग करतो ना। ज्या पारड्यात वोट पडेल तो निर्णय फायनल। हे तू बोलतोयस? ह्या पोरीसाठी आपण वोटिंग करायचं? इम्पॉसिबल। काही पण दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे? आपल्यात वाद व्हायला लागलेत आणि ती मात्र अशीच उभी आहे आरामात। ट्रू दॅट दादा, म्हणजे मुळात आपण ह्या मुलीला इतका इम्पॉर्टन्स का देतोय मला हेच डायजेस्ट होत नाहीये। कोण आहे ही? एक्झॅक्टली। नाही, मला तरी राजकुमारचा विचार पटतोय। तुला काय वाटतं तिलोत्तमा? काहीच नाही, तुम्हाला जे हवं ते करा। आजवर माझ्या विरोधात कोणीच गेलं नाहीये, त्यामुळे आज सुद्धा जाणार नाही। विठुराया, भैरवी मैलवी शब्द दिलाय, पण आता सासरच्या लोकांची मी बांधली गेली आहे। तूच काय तो योग्य न्याय दे, मला माझा शब्द पाळता यावा म्हणून नेहमी सारखं तूच सांभाळून घे विठ्ठला। हा बबलू, बोल। सांग दादा, लवकर घरी ये। काय रे, काय झालं? अरे टेन्शन वाला वातावरण झालंय।
अरे पण काय झालंय तर सांगशील का? लवकर ये, लवकर ये. हॅलो हॅलो. मला असं वाटतं आपण आपला इतका महत्वाचा वेळ वाया घालवतोय, लाईक सच अ वेस्ट ऑफ टाइम. म्हणजे या गोष्टीसाठी आपण घरात वोटिंग करणार हेच विशेष आहे. या मुलीला त्या फालतू कामासाठी जायचंय आणि आता हिचा तो निर्णय योग्य आहे की नाही, म्हणजे हिने भैरवीजींकडे जॉबला जायचं की नाही, यासाठी आपण हे वोटिंग करतोय. नाही ठीक आहे, म्हणजे मला तरी नाही वाटत की मॉमच्या निर्णयापुढे कोणी जाईल, म्हणजे सगळे मॉमच्या बाजूनेच वोट करतील. पण ठीक आहे, एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण करूया हे वोट. विठ्ठला, हे काय होतंय आता? कसं सोडवू हे सगळं? सर, आजच्या दिवसातली पहिली केस येते. बड्या बापाची अवलाद दिसते. ते आपले कोंबडी चोर आहेत ना, चिम्या आणि बॉप्या, ती घेऊन आले ती. ओके, रीड ऑन. सर, कुठं राहिला रे ते? चल 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 दिशी चल चल. श्रीमंत माणसानं आमची कोंबडी मारली की हो साहेब, मारली की. नाही करा साहेब, नाही करा. एक मिनिट. एक मिनिट सर, ही देवाची चौकी आहे. इथे फक्त देवाच न्याय करतो. बाय द वे, देवासारखा नाही, देवाच आलाय तुमच्या मदतीला धावून. माय सेल्फ देवा. नागे कुछ ना पीछे कुछ, वन अँड ओनली देवा. रोजप्रमाणे बकरा अडकलाय. तुम्ही तोडपाणी करा, म्हणजे तुमचं कमिशन वेगळं काढून देतो. हा ठीक आहे, ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.